महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। निवडणुका जवळजवळ 2 ते 3 दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत। निवडणुका आता जसजशा जवळ आल्या तसतशी उमेदवारांची प्रचाराची लगबग कुठेतरी जास्त सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे। याच पार्श्वभूमीवर शहापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमित नाईक निवडणुकीच्या रिंगणात जिल्हा परिषदेसाठी उभे राहिलेत। शहापूर मतदारसंघाची निवडणूक आहे ती यंदा चौरंगी होणार आहे। एकीकडे कुठेतरी शेकापचा बालेकिल्ला देखील हा मानला जातो, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपले वर्चस्व कसे टिकवणार याच पार्श्वभूमीवर आज आपण अमित नाईक यांच्याशी बातचीत करणार आहोत थेट त्यांच्यासोबत। जर बघायला गेलं तर प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलेलं होतं की प्रचार फक्त घरोघरी जाऊन पत्रक द्यायचे। कसं चालू आहे सध्या? सर्वप्रथम मी माझ्या आदरणीय नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। गेल्या 5-6 दिवस आम्ही हा जास्त प्रचार पक्षाने सांगितल्याप्रमाणे की कोणतीही प्रचार सभा घेतली नाही। माझे कार्यकर्ते प्रत्येकाच्या घरी जाऊन आपले हँडबिल्स, आपली प्लॅम्पलेट्स घरोघरी देण्यावर आम्ही जास्त भर दिलेला आहे। प्रचाराचा अंतिम टप्पा आलेला आहे। लोकांनी मनात ठरवलेलं आहे आणि आम्ही लोकांना असं आव्हान सुद्धा केलेलं आहे की ह्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत म्हणजे आमच्या अजितदादांना श्रद्धांजली, असं लोकांना आम्ही आव्हान सुद्धा केलेलं आहे। एकीकडे बघायला गेलं तर आव्हान पण केलंय, पण शहापूर मतदारसंघात जर बघायला गेलं तर पाणी प्रश्न असो, पाणी टंचाई असो किंवा रस्ते असो, माध्यम प्रतिनिधी म्हणून आम्ही आता येताना देखील पाहिलं की रस्त्याची एकदम दुरावस्था आहे। जर मतदार राजांनी संधी दिली तर पाणी टंचाई असो किंवा विविध विकास कामे असो करण्याचा प्रयत्न करणार का, किंवा विकास विजन काय असेल? नाही, माझं नक्की विकास विजन असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं विजन असणार आहे इतिहासाचे। सगळ्यात तुम्ही पाणी प्रश्न मांडलात ते तर आहे ते पिढ्यानपिढ्या पाणी प्रश्नाचा विषय आहे। रस्त्यांचा विषय पण खूप वर्ष आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो आमच्या इथल्या बेकारीचा। इथे नवीन नवीन प्रोजेक्ट्स येणार होते, परंतु त्यावेळच्या राजकारत्यांनी त्याला विरोध केला। स्थानिकांना नको त्या मुद्द्यावर भडकवलं किंवा प्रदूषण असेल, असं सगळं आपलं खारीपाटाचं सगळं वैभव जाईल असं सगळं सांगून हरसेप सगळा प्रकल्प, त्याच्यानंतर रेवस मांडवा विमानतळ, नंतर साई शिपिंग कंपनी, टाटा पॉवर कंपनी, अशा अनेक सारे लघु उद्योग बोला किंवा मोठे उद्योग येणार होते। सगळ्या इंडस्ट्रीज सगळ्या इथनं घालवल्या आणि ते गेल्यामुळं आमच्या इथल्या तरुणांवर बेकारीची पहिली वेळ आलेली आहे। माझा पहिला लक्ष तिथे असणार आहे। पाणी, रस्ते हे आता हे मुद्दे आहेत आपले निवडणुकीचे, परंतु सगळ्यात मोठा मुद्दा आहे, पहिल्यात मेन मुद्दा आहे आपल्या पोटाचा। जो पोटाचा प्रश्न आहे, आमच्या इथल्या बऱ्याचशा महिला अलिबागसारख्या ठिकाणी जाऊन हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी घरकाम असं काम करतात, तर त्या लोकांना इथे रोजगार कसा मिळेल ह्याच्यावर जाता जास्त माझा ह्या मुद्द्यावर, ह्या विकासाच्या मुद्द्यावर मी ही निवडणूक लढतोय। पाणी प्रश्न जो आहे तो नक्की सुटेल, त्याच्यासाठी आपण 100% मी प्रयत्न करेन। आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब आणि आपल्या महिला बालविकास मंत्री अजिताई तटकरे यांच्यामार्फत मी पाण्यासाठी तर नक्की मी भर देणार आहे। तुम्हाला माहिती आहे पाण्याचं महत्त्व काय आहे हे मला पक्क माहिती आहे। मी स्वतः आता माझ्या गावामध्ये बोला किंवा माझ्या ग्रामपंचायतीमध्ये बोला, नौखारा मला बोला किंवा रेवसला, 2-3 ग्रामपंचायती आहेत, माझे स्वतःचे टँकर जातात आणि मी मोफत पाणी लोकांना देत असतो। गेल्या 19 वर्ष माझ्या ग्रामपंचायतीला मी अविरत पाणी स्वतःचं विकत आणून लोकांना मोफत दिलेलं आहे। जर बघायला गेलं तर एक मुलाखत तुम्ही दिली होती, शहापूर कुठेतरी बारामती सारखा करणार। शहापूर काय करणार, काय परिवर्तन करणार? शहापूर बारामती करणार म्हणजे जे अजितदादांनी केलं ते आपण करणं शक्यच नाही आहे, कारण ते नेतृत्व फार मोठं होतं, म्हणजे अगदी डोंगराएवढं मोठं नेतृत्व होतं। आम्ही छोटेसे कार्यकर्ते आहोत, परंतु आम्ही अजितदादांचे कार्यकर्ते आहोत। त्यामुळे आमचा अजितदादांची शिकवण आहे की आमच्या पक्षाला ती शिकवण आहे की विकास हा एक अजेंडा आहे। मी मागच्या दोन ठिकाणी मी जे दिलं होतं की बाबा मी शहापूर मतदारसंघ बारामतीसारखा करणार। बारामतीसारखा म्हणजे बारामतीसारखा करण्याचा नक्की प्रयत्न करणार। अगदी बारामती करू शकत नाही, कारण त्याच्यासाठी खूप वर्ष त्याने घटवली होती। मी आता राजकारणामध्ये आता नवीनच आहे, म्हणजे 20-25 वर्ष राजकारण करतोय, परंतु स्वतः उमेदवार म्हणून किंवा स्वतः एक इलेक्टेड कॅन्डिडेट म्हणजे मोठ्या पदावर जाणारा हे माझं पहिलीच टर्म आहे। त्यामुळे पहिल्या टर्ममध्ये नक्की गेल्यानंतर 1-2-3 महिने मला शिकण्यासाठी जातील, तिथला प्रशासकीय अनुभव घ्यायला थोडा मला वेळ जाईल, पण एकदा का मी शिकलो की माझ्या पाठी, तुम्हाला माहिती आहे की स्वर्गीय मधुसूदन ठाकूर म्हणजे आपल्या सगळ्यांचे पप्पा, ह्यांच्या सोबत हे माझे गुरु होते
त्यांनी मला राजकारण कसं करायचं शिकवलेलं आहे. माझं नेहमी एक वाक्य आहे की 90% समाजकारण आणि 10% राजकारण. इलेक्शन संपलं की राजकारण थोडं बाजूला ठेवून विकासात्मक राजकारण कसं करता येईल ह्यावर माझा जास्ती भर असेल. तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदी बरोबर आहे की लोकांचे काय मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावर मला जास्त भर असणार आहे. म्हणजे ते प्रश्न कसे सोडवता येतील, मला इथे नाही जमलं तर मी ते खासदारांमार्फत बोलणार किंवा आपल्या मंत्रालयात लावून ताईमार्फत ते कसे सोडवता येईल हे जास्त माझं हे विजन आहे. माझं विकास हेच माझं विजन आहे. ज्या अर्थी स्वर्गीय मधुशेठ ठाकूर यांच्या आठवणींना आता उजाळा दिला, स्वर्गीय मधुशेठ ठाकूर यांनी तुम्हाला खरं तर राजकारणात आणलं. त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे यांचा देखील तुमच्या डोक्यावर एक खंबीरपणे हात आहे. त्यांनी तुमच्यावर एक विश्वास टाकून तुम्हाला सीट दिलेली आहे. तो विश्वास सार्थकी कसा लावाल? आता फक्त 2 दिवस बाकी आहेत. आदरणीय खासदार आणि आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी माझ्यावर खरोखर विश्वास टाकून मला ही सीट दिलेली आहे. मी त्यांना त्या विश्वास कसा सारता आहे हे तुम्ही मला विचारलं, पण त्यांनाही माहिती आहे की हा माझा एक लढवया कार्यकर्ता आहे. ह्याला जर एक सीट दिली तर राष्ट्रवादीच्या जी जास्त एवढ्या सीट येतील त्यामध्ये ही एक सीट नक्की अगदी माझा कोणाची ते युती आघाडी नाही आहे. फक्त आणि फक्त राष्ट्रवादी म्हणून लढतोय, कारण इथे 4 पक्ष इतर आहेत. मी प्रयत्न सुद्धा केला परंतु तो प्रयत्न यशस्वी झाला. आता साहेबांनी मला जी सीट दिलेली आहे ही एक सीट कोणत्याही परिस्थितीत मी निवडून आणणार. तशा अलिबाग तालुक्यामध्ये आम्हाला 2 सीट दिलेल्या आहेत. तिकडे श्रीधर भोपी माझे सहकारी आहेत, ते सुद्धा लढतात. त्यांची सीट म्हणजे आता एकंदरीत असं आहे की ते विनिंगमध्ये ते सुद्धा आहेत. मी सुद्धा, मला पण मतदारांचा एवढा कौल चांगला आहे की मी केलेल्या कामांच्या जेव्हा किंवा मी जे लोकांच्या सुखदुःखात प्रत्येक वेळी धावत असतो, त्यामुळे लोकांनी मनात ठरवलेलं आहे की ह्या वेळेला आम्ही दादाला निवडून द्यायचं. मला सगळे प्रेमाने इथे दादा म्हणतात. मी हे दादा जे म्हणतात मला असं कधी कधी असं भरलेलं येतं की मी वयाने तसं लहान आहे पण सगळे दादा म्हणतात. हे दादा हे नाव कमवण्यासाठी फार माझे कष्ट आहेत या मतदारसंघामध्ये. मी गोरगरिबांची नेहमी सेवा करतो आणि त्या सेवेपायी मला हे आजपर्यंत हे यश आलेलं आहे. नक्कीच तुम्ही बघाल येत्या 9 तारखेला ह्या मतदारसंघातला गुलाल हा राष्ट्रवादीचा असेल. तरी देखील एक प्रश्न करते की जवळजवळ बघायला गेलं तर 20 ते 25 वर्ष तुम्ही राजकारणात होताच. सरपंच पदापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबागचे अध्यक्ष पदापर्यंत तुमचा राजकीय प्रवास चालू होता. पण कुठेतरी असं म्हटलं जातं शहापूर हा शेकापचा बालेकिल्ला होता. प्रतिस्पर्धींचं काही आव्हान वाटतंय का? नाही, प्रतिस्पर्धींचं आव्हान तसं मला सध्या वाटत नाही आहे. नक्कीच त्यांचा बालेकिल्ला होता, परंतु गेल्या म्हणजे अगदी 50 वर्ष त्यांनी इथे राज्य केलं, पण जो विकास व्हायला पाहिजे होता तो ह्या मतदारसंघात झाला नाही. त्यामुळे जनतेचा आता मूड थोडा वेगळा आहे. आता लोक विकासाचं राजकारण करतात आणि प्रतिस्पर्धी जे शेकाप जे तुम्ही म्हणताय त्यांचे आता 2 गट झालेले आहेत. त्यांचे काही लोक BJPमध्ये गेलेले आहेत आणि बाकीचे लोक शेकापमध्ये आहेत. त्यामुळे त्यांचं ऑटोमॅटिकली मतांचं विभाजन झालेलं आहे. तिसरा जो विषय आहे तो शिवसेना माझ्या विरोधातून लढते आहे. पण शिवसेना जरी लढत असली तरी इथली जनता आहे ना ही शक्यतो व्यक्तीकडे बघते. आमदारकीच्या इलेक्शनला महेंद्र दळवी साहेबांना इथे भरघोस मतदान दिलं. त्यावेळेस त्यांच्यासोबत राष्ट्रवादी सुद्धा होती, माझ्याही पक्षाची मतं तिथे होती. त्यामुळे त्यांची ती बेरीज एवढी मोठी दिसते की आता त्यांना वाटतं की बाबा आमची एवढी मतं आहेत तर त्यांची तेवढी एकट्याची एवढी मतं नाही आहेत. आम्ही सगळे सोबत होतो. आम्ही इथे BJP सोबत होती, राष्ट्रवादी सोबत होती, शिवसेना सोबत होती. आम्ही सगळेजण सोबत होतो म्हणून तिथे मतं होती. आता प्रत्येकजण इंडिव्हिज्युअल लढतोय त्यामुळे ऑटोमॅटिक प्रत्येकाची मतं जी आहेत ती प्रत्येकाकडे जाणार आहेत. आणि इथे खारीपाडामध्ये शक्यतो लोक व्यक्तिशः मतदान करणारे लोक आहेत. लोक सुशिक्षित आहेत आणि लोकांना चांगलं काय आणि वाईट काय हे नक्कीच कळतं. बघायला गेलं तर रायगडची कुठलीही निवडणूक असली की घराणेशाहीचा मुद्दा मोठा गाजत असतो. तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवताय त्या मतदारसंघात देखील घराणेशाहीचा मुद्दा आहे. मतदानामध्ये कुठे फरक मिळेल का, काय वाटतं? नक्कीच घराणेशाहीचा मुद्दा हा रायगडच्या राजकारणामध्ये बऱ्याच ठिकाणी गाजत असतो. माझ्या मतदारसंघामध्ये पण बऱ्याच वर्ष घराणेशाही चालू होती आणि ती घराणेशाहीला ब्रेक देण्यासाठी तुम्ही म्हणाल तर मी ही निवडणूक लढतोय. आणि मला खात्री आहे कारण माझं राजकारणामध्ये माझे वडील कधी राजकारणामध्ये नव्हते. मी पहिला माणूस आहे माझ्या घरातला की मी राजकारणामध्ये आलो. माझ्या घरामध्ये कोणीही राजकारणामध्ये नव्हतं. माझी आई नाही, वडील नाही, माझे हे नाही, काका नाही, कोण नाही. फक्त माझे मामा जे होते आमदार मधुशेठ ठाकूर ते फक्त काँग्रेस पक्षाचे आमदार होते इथले आणि त्यांची प्रेरणा घेऊन मी राजकारणामध्ये आलो. आता तसं म्हणाल तर ते काँग्रेस पक्षामध्ये होते, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करताना मला तटकरे साहेबांचं फार मोठं आशीर्वादाचा हात डोक्यावरती आहे. त्याच्यामुळे हे मला शक्य आहे. इथली घराणेशाही नक्कीच यंदा मोडीत काढेन एवढं नक्की मला खात्री मतदारांनी पण दिली आणि मला पण स्वतः खात्री आहे.
7 तारीखला मतदान आहे. शहापूरकरांना काय आवाहन करा? मी सगळ्या मतदार बंधू भगिनींना मी एकच आवाहन करीन की मी हे निवडणूक जी आहे ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय आणि परिवर्तन हे अटळ आहे. जर तुम्हाला परिवर्तन हवं असेल तर माझा एक ब्रीद वाक्य आहे, म्हणजे मी नेहमी म्हणतो परिवर्तन जर घडवायचं असेल तर परिवर्तन अटळ आहे आणि माझा चेहरा आपल्यासाठी नवा आहे. तर मी माझ्या नव्या चेहऱ्याला जास्त जास्त मतदान करून आपण मला जिल्हा परिषदवर आपलं प्रतिनिधित्व करायचं संधी द्या, एवढंच मी माझ्या सगळ्या जनतेला मी आवाहन करेन. जिल्हा परिषदेवर परिवर्तन कसं कराल संधी मिळाली तर? नक्की जिल्हा परिषदेवर आता संधी मिळाल्यानंतर आता पुढचं गणित जे आहे ते वरिष्ठ ठरवतील, कारण मी तेवढा मोठा नाही आहे. परंतु पुढची मताची जुळणा होईल पुढे आणि सत्तेमध्ये आल्यानंतर मग ठरवलं जाईल आणि तो सर्वस्वी जो विषय आहे तो वरिष्ठांचा आहे, माझा नाही. एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे होते अमित नाईक, शहापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस या चिन्हावरती सध्या निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे शहापूरकरची जनता कोणाला कौल देणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय सह मी धनश्री, मेट्रो रायगडसाठी अलिबाग. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.